Amazon आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होत असल्यानं वैध मापनशास्त्र नियंत्रण विभागाकडून फ्लिपकार्ट आणि Amazonच्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आली आहे। वस्तूंची MRP किंमत, उत्पादनं याबाबत नियमांचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीतील गोडाऊन येथे मालाची तपासणी करून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईबाबत वैध मापनशास्त्र नियंत्रण विभागाचे अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्याशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। दिवाळीचे दिवस आहेत, अनेक जण ऑनलाईन शॉपिंगची क्रेज प्रचंड वाढते, पण यातच सगळ्यात धोका आहे तो फसवणुकीचा। आणि अशीच कारवाई केली आहे वैध मापनशास्त्र विभागाच्या वतीने। या खात्याचे सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी आपल्यासमोर अमिताभ गुप्ता सर आहेत। सर, Amazon किंवा फ्लिपकार्टवर कशा पद्धतीने कारवाई केली आणि मुळात त्याचं कारण काय आहे? आपण पाहतो की आपल्याकडे जे सप्लाय ते करतात बॉक्सवरून, त्याच्यामध्ये जे आयटम असतात त्याच्यामध्ये बरेच डिक्लेरेशन नसतात। आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे शॉपमध्ये नसल्यामुळे कोणाच्या नजरेत येत नाही, म्हणून त्यांच्या गोडाऊनवर जाऊन आपण चेकिंग केलेले आहेत। आणि बरेच काही जे पॅक्ड कमॉडिटी रूल्सचे जे उल्लंघन दिसून आला, त्यांच्या MRP क्लिअर कट दिसत नव्हता, काही ठिकाणी खाडाखोड होता, काही ठिकाणी जे डिक्लेरेशन ते बरोबर केले नव्हते। त्याप्रमाणे दोघंही जे गोडाऊनवर आपण कारवाई केलेली आहेत, माल सीज केलेले आहेत आणि त्यांना नोटीस पण देण्यात आलेली आहे। सर, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा एक आत्ता प्रश्न आहे, दिवाळी आहे, अनेक जण वेगवेगळे स्वीट बॉक्सेस गिफ्ट घेतात, त्याच्यावर अनेक ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता असते। ती कशा पद्धतीने होते आणि ती टाळावी यासाठी काय खातरजमा केली जावी? महत्त्वाचे असतात की आपण बघतो की दिवाळीचे स्वीट्स घेताना ते स्वीट्सच्या पण जे वजन असतात ते एकूण वजनामध्ये घेतात, पण खरे म्हणजे वजनमाप कायद्याप्रमाणे 1 kg म्हणजे 1 kg स्वीट असायला पाहिजे, बॉक्सेस वेगळा असायला पाहिजे, टेरा वेट वेगळा असायला पाहिजे। हे सगळे ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे। दिवाळीचे सण आहेत आणि गिफ्ट देण्याची पद्धत खूप चांगल्या पद्धतीने भारतामध्ये आहे, त्याचवेळी खबरदारी घेणं ही आवश्यक आहे। अशाच प्रकारचे काही कारवाई आज वैध मापनशास्त्र विभागाच्या वतीने Amazon आणि इतर कंपन्यांवर करण्यात आलेली आहे आणि आपण देखील खबरदारी घ्यावं हे महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।